नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या पार्थच्या समोर बसलेली असते आणि ती रडत असते आणि म्हणत असते, पार्थ खरंच मला IAS व्हायचे हो, मला अभ्यास करायचा आहे आणि मला IAS व्हायचे, पण माझी काय चूक झाली का मी हे लग्नानंतरचं सुख एन्जॉय केलं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझी काही चूक झाली का पार्थ सांगा ना, मी कुठे चुकले का मला कळत नाही आणि मग माझं सगळंच काही इथे चुकत चाललंय का, हे लग्नानंतरचं मला मिळालेलं सुख मी एन्जॉय करायला नकोय का, देशमुख सांगा ना, बोला ना, माझं खरंच काही चुकलं आहे का, खरं तर मी लग्नानंतर फार जास्त आनंदात आहे आणि खरंच माझं ते आनंद त्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नकोयत का, पण देशमुख मी खरं सांगते, मला अभ्यास पण करायचा आहे हो, मला IAS पण व्हायचंय आणि या सगळ्या गोष्टी होत असताना खरंच माझं काही चुकलंय का तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, तुमचं काहीही चुकलेलं नाहीये, तुम्हाला असं का वाटतंय की तुमचं काही चुकलं म्हणून, हे बघा, तुमची सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा तुमचा नवरा खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुमच्या स्वप्नाच्या आड मी काही येऊ देणार नाही. तुमच्या स्वप्नाला प्रोटेक्ट करण्याचं काम माझं आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आणि ते मी करणार, असं म्हणतच आता पार्थने तिथे बाजूला असलेला काव्याचा चष्मा हातामध्ये घेतलेला असतो आणि काव्याचा चष्मा हातामध्ये घेऊन त्याने तो चष्मा तिच्या डोळ्याला लावण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि असं सांगितलेलं असतं की ह्या बोक्याची ही मनीमू रडताना अजिबात चांगली दिसत नाही. तुम्ही तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करणार आहात, तुम्ही अभ्यास करा, हा तुमचा नवरा कायम तुमच्या सोबत आहे, असं म्हणता क्षणी आता लगेचच काव्या पार्थच्या मिठीत शिरते आणि ढसाढसाच रडायला लागते, कारण आज आनंद सुद्धा तेवढाच जास्त झालेला असतो. पार्थने तिला सपोर्ट केलेला असतो आणि त्यामुळे आता तो म्हणत असतो, बास, आता अजिबात रडायचं नाहीये काव्या, कळलं, तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, ठीक आहे, उद्यापासून नाही, आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करायची. ज्या काही गोष्टी लागतील, ज्या काही वस्तू लागतील, ते सगळं काही मला सांगायचं, मी आहे ना, असं म्हणून आता काव्याच्या अभ्यासाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली असते. तर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि आज इथे विक्रम घरी नाश्त्यासाठी असतात. आता विक्रम म्हणत असतात, चला चला, आज काय नाश्ता आहे ब्र, त्यावर मानिनी म्हणत असते, हो, आज तुम्ही एवढ्या दिवसांनी घरी आहात म्हटल्यावर नाश्त्याचं नशीब समजा की तुम्ही नाश्ता करण्यासाठी घरी आहात, असं म्हटल्यानंतर लगेच आता विक्रम म्हणत असतात, हो, ते तर आहेच म्हणावं, काय करणार ग मानिनी, कामच एवढं असतं. अहो ठीक आहे, ते सगळं, पण आता पोरं मोठी झालीत, काम करण्याची एवढी काय गरज आहे, असं मानिनीचं म्हणणं असतं. आणि आज काही डायनिंग टेबलवर वगैरे मी काही नाश्ता लावलेला नाहीये, आज मी इथेच तुमच्या समोरच सर्वांसाठी नाश्ता लावलेला आहे, घे काव्या, तुला पण घे, अभ्यास नंतर कर. अगं बाई, वाळून जाशील, अभ्यास करून करून घे, अगोदर नाश्ता कर. अगं पण मानिनी, शेव कुठे, याच्यामध्ये उपीट तर बनवलायस तू, पण शेव घरातली शेव संपली, शेवच नाहीये, याला काय अर्थ आहे मानिनी, असं नसतं, हा चालतं, असं कुठे असतं का, घरातली शेव संपली वगैरे, हो खरंच सांगते विक्रम, घरातली शेव संपलेलीच आहे. आता वसू सुद्धा येते, वसूला सुद्धा प्लेट दिली जाते, तेव्हा नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघे सुद्धा तिथे येतात. आता दोघेही तिथे आल्यानंतर लगेचच मानिनी म्हणत असते, हे घ्या रे, तुम्हा दोघांना सुद्धा नाश्ता करून घ्या. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आई, मला नकोय, नकोय वगैरे काय, जीवा बस रे, तू पण खाऊन घे. तो म्हणत असतो, नाही, मला पण नकोय. अरे बापरे, नकोय म्हणजे नेमक चाललंय काय, कशासाठी नकोय नाश्ता, काय नंदिनी, काय चाललंय, चला चला, आता झालं असलं लपून छपून आणि कळलं असलं सगळं तर सांगा बाबा, मला पण सांगून टाका, उगाचच
मला तरी कशाला नाही सांगत आहे, तुम्ही सांगा बरं. अगं म्हणजे काय म्हणायचंय मांडणी तुला म्हणजे गुड न्यूज वगैरे की काय, त्यावर मानिनी म्हणत असते. ओ हो अगदी बरोबर, तसंच काहीच असं म्हटल्यानंतर काव्याचा आनंद गगनातच मावत नसतो. ती लगेचच आता नंदिनीच्या समोर जाऊन बसते आणि म्हणत असते, काय सांगतेस ताई, गुड न्यूज, वाव, काँग्रॅच्युलेशन्स असं म्हणून तिला घट्ट मिठी मारते. आणि त्यानंतर लगेचच आता पार्थ बाहेर गेलेला असतो. सर्वजण म्हणत असतात, चला पेढे, मिठाई हे सगळं काही ऑर्डर करा. त्यावर काव्याम म्हणत असते, थांबा, पार्थ बाहेर गेलेत ना. पार्थला लगेचच येताना भरपूर अशी मिठाई आणायला सांगते. असं म्हणून काव्या लगेचच आता पार्थला फोन करते आणि पार्थला फोन करून ती मिठाई आणायला सांगत असते. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण त्यांनी म्हणजे थोडसं मागे जाऊन दाखवलं रिकॅपमध्ये, जेव्हा नंदिनी रडत होती त्यावेळेस आता जीवा तिला समजवत असतो आणि म्हणत असतो, हे बघ नंदिनी, काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. पण आता मला एक गोष्ट कळत नाही. असं म्हणून नेमकं ह्याच्यामध्ये काय दाखवलंय काय, असं म्हणून ती तो फाईल ओपन करतो आणि फाईल ओपन केल्यानंतर त्यामध्ये जे काही डॉक्टरांचं ओपिनियन त्यांनी दिलेलं असतं, रिपोर्ट्सनुसार ते ओपिनियन तो इथे वाचायला सुरुवात करतो. आता ते ओपिनियन वाचत असताना त्याच्यासमोर बऱ्याच काही गोष्टी येतात. म्हणजे तिची जी काही प्रेग्नेन्सी आहे त्यामध्ये खूपच जास्त डिफिकल्टी आलेली असते आणि तिची कंडिशन जी आहे ना ती सुद्धा खूपच जास्त नाजूक असते. ह्या सगळ्या गोष्टी त्या रिपोर्ट्समध्ये मेन्शन केलेल्या असतात. आणि त्यानंतर त्याने हे रिपोर्ट्स वाचल्यानंतर नंदिनीला आता रडायला येतं. आता नंदिनी म्हणत असते, बघितलं ना जीवा, माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये किती अडथळे आहेत. अगं नंदिनी, जरा शांत बस, काही काळजी करू नकोस. आता तुला एवढी काळजी करण्याची काय गरज आहे. आणि असू देत ना, हे बघ, यावर तोडगा काहीतरी निघेल ना. आणि आई आहे ना. आई नक्कीच, म्हणजे जीवा, तुम्ही आईला सांगितलंय हो. नंदिनी, असं काय करतेस. अगं आईला सांगितलं म्हणजे मी आईला का सांगितलं तुला सांगू का, म्हणजे मला ना आनंद इतका झाला होता ना की काही विचारूच नको. त्या आनंदाच्या भरात ना मला काय करावं आणि काय नाही या गोष्टी समजतच नव्हत्या. मग आईला सगळं काही सांगितलं म्हणजे तुला ती कोरडी उलटी झाली ना, तेव्हा मी ते आईला सांगून टाकलं. अच्छा, असं म्हणून आता लगेचच इकडे जी काही नंदिनी आहे ती म्हणत असते, जीवा, तुम्ही असं कसं वागू शकता. आता मी काय सांगणार आहे सर्वांना. त्यावर लगेच आता इथे जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस नंदिनी, असू देत ना, आई आहे आणि मी तुझ्या कायम सोबत असणार आहे. तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. मी तुला एकटीला अजिबात सोडणार नाहीये. हे बघ प्लीज तू शांत बस, मी काहीच तुला एकटीला सोडणार नाहीये. मी कायम तुझ्याबरोबरच असणार आहे आणि मी आहे ना. मी आईला सगळ्या गोष्टी सांगतो, तू अजिबात काळजी करू नकोस. पण जीवा, तुम्हाला काय गरज होती आईला हे सर्व सांगायची. त्यावर जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस नंदिनी. आता माझा आनंद एवढा वाढला होता की मग त्या आईला मला नाही राहवलं सांगण्याशिवाय, आणि म्हणून मी त्या सर्व गोष्टी आईला पटकन एका चुटकी सरशी सांगून टाकल्या. पण तू रडू नकोस ना, प्लीज शांत हो ना यार. नंदिनी, तू अशी रडायला लागलीस ना तर मला नाही सुचत आहे काय करावं आणि काय नाही ते. प्लीज नंदिनी शांत हो ना. असं आता इकडे जीवा म्हणत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, कसं जीवा शांत होणार आहे. मी सांगा ना, तुम्ही कशी शांत होणार आहे. अगं असं काय करतेस, प्लीज नको ना रडू यार, नको रडू. म्हणूनच आता इकडे तो तिला शांत करत असतो आणि त्यानंतर तो म्हणत असतो, मी सगळं आईला सांगेल. असं म्हटल्यानंतर आता तो लगेचच सर्वांना ही सगळी काही घडलेली गोष्ट सांगत असतो. तेव्हा नंदिनी रडत असते. त्यावर लगेच आता मान्नी म्हणत असते, अगं वेडाबाई, रडायला काय झालंय, कुठे वेडी आहेस का, तू रडतेस कशाला, तू काय म्हातारी झालीस की काय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई बघा ना, माझं कुठे चुकतंय हो, मी काय करू मला कळत नाही हो आई. म्हणजे बघा ना, आता मी बारीक
होण्याचा सुद्धा पूर्ण प्रयत्न करते आणि मी वजन सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करते, डाएट करते, पण मला नाही कळत आई. जीवांना सुद्धा लहान मुलं फार आवडतात आणि माझ्याच बाबतीत असं काय होतंय. त्यावर लगेच आता इकडे मिथून म्हणत असतात, हे बघ नंदिनी, आत्ताच अजिबात काळजी करू नको, काही एवढं झालेलं नाहीये. आणि त्याहूनही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक दार बंद झालं ना तर दुसरं दार हे नक्कीच उघडतं. तसंच मानिनी, वहिनी, हे बघा, आपण ना आपल्या कुलदेवतेला नवस करूया आणि आपल्या कुलदेवतेला नवस केला ना तर मग सगळं काही ठीक होणार आहे. हे बघ नंदिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. आपली कुलदैवता जी आहे ना ती खूप चांगली आहे, ती नक्कीच पावते बघ, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा विक्रम म्हणत असतात, अगं ओढ खचून जायला काय झालंय, वेडी आहेस का तू, आणि आपण डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन पण घेऊया ना. मग एवढी काळजी करण्याची आणि एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाहीये नंदिनी, जरा शांत बस बरं, एवढी हळवी होऊ नकोस. त्यावर जीवा सुद्धा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, प्लीज शांत हो ना, रडू नकोस, रडू नकोस. तेवढ्यातच आता बेल वाजलेली असते. आता बेल वाजल्याबरोबर आपण पाहतो की इथे पार्थ आलेला असतो. काव्या दरवाजा उघडायला गेलेली असते आणि पार्थ आलेला असतो. आणि तेव्हा मिथून काका म्हणत असतात, आपल्या कुलदैवतेला आपण नवस करूया, कुलदैवतेला नवस केला ना तर सगळं काही व्यवस्थित होईल, ठीक होईल आणि माझ्या पोरीच्या आयुष्यात आलेलं सगळं दुःख आज निघून जाईल. तू काळजी करू नको, नक्कीच ती देवी ओटी भरेल तुझी, असं मिथूनचं म्हणणं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पार्थ आल्यानंतर तो काव्याला अक्षरशः उचलूनच घेऊन आलेला असतो आणि उचलून घेऊन आल्यानंतर आता तो लगेचच म्हणत असतो, अरे अरे, हत्तीवरून पेढे वाटारे, हत्तीवरून साखर वाटारे, कारण माझी बायको इथे आई होणार आहे. असं आता इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्यांना बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की सगळेजण त्याच्याकडे धावतच जातात. सगळेजण त्याच्याकडे धावत गेल्यानंतर लगेचच आता इकडे त्याने काव्याला खाली सोडलेलं असतं. तर आणलेले सर्वांना जे काही पेढे आहेत ते सर्व पेढे तो सर्वांना वाटत असतो आणि सर्वांना पेढे वाटल्यानंतर मानिनी, त्याचबरोबर इकडे विक्रम त्याला अभिनंदन करत असतात. आता तो काव्याला सुद्धा पेढा भरवतो. काव्याला पेढा भरवल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे विक्रम म्हणत असतात, अरे वा 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 वा, खरंच ना, लयच भारी बाबा. तेव्हा तो आता इकडे जी काही नंदिनी आहे त्या नंदिनी समोर पेढ्याचा बॉक्स घेऊन जातो आणि म्हणत असतो, नंदिनी, हे घ्या, हाला पेढा घ्या, पेढा, कारण खाईनली तुम्ही मावशी होणार आहात, असं म्हणून आता तो नंदिनीला सुद्धा पेढा देत असतो. तेव्हा नंदिनी हात पुढे करते. आता नंदिनीने हात पुढे केल्यानंतर नंदिनीचा चेहरा पार्थ पाहतो तर नंदिनीच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी असतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नंदिनी, काय झालं, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का बरं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही पार्थ, काहीच नाहीये, खरं सांगा नंदिनी, काय झालं नाही. पार्थ, काही नाही. त्यावर आता इकडे वसू म्हणत असते, घे नंदिनी, पेढा घे, कमीत कमी आता आनंद तरी घरामध्ये आला आहे, नाहीतर आता काय सुतक पडल्यासारखीच तोंड घरामध्ये झाली असती. त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, असं का म्हणतेस वसू, आत्या तू नाही म्हणजे काय आहे ना. आता तर असं वाटत होतं की या घरामध्ये आनंद वगैरे येतो की नाही, काही सुतकी पडलेलीच चेहरे इथे पाहावे लागतील असाच मला तर इथे आता प्रश्न पडला होता. असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे पार्थ पुन्हा म्हणत असतो, काय झालं नंदिनी, सगळं काही ठीक आहे ना, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो, सगळं काही ठीक आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही, पण तरीसुद्धा हाला काहीतरी वेगळंच वाटतंय. असं म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा विक्रम म्हणत असतात, काही नाही रे पार्थ, सगळं ठीक आहे. पण तरीसुद्धा पार्थ नंदिनीला विचारतो. त्यानंतर नंदिनी म्हणत असते, नाही पार्थ, त्याचं काय झालं ना, मी डॉक्टरांकडे गेले होते आणि काही टेस्ट करून घेतल्या आणि त्या टेस्टमध्ये
माझ्या प्रेग्नन्सी मध्ये थोडीशी डिफिकल्टी आहे. तेव्हा मानिनी म्हणत, वसू म्हणत असते, बरं झालं बाई, एकाएकीने आता आनंद दिलाय, तर दुसरी आई होऊ शकणार नाही. ही गोष्ट आत्ताच आली होती, पण आता काव्यामुळे तरी घरात आनंद आला आहे. पण त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो काय. तेव्हा आता इकडे नंदिनी म्हणत असते, पण पार्थ, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी मावशी होणार आहे ना. ह्या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. असं म्हणून ती लगेचच आता जो काही पार्थने पेढा दिलेला असतो तो पेढा घेते स्वतःला पण, आणि आणखी एक पेढा घेऊन काव्याकडे जाते आणि म्हणत असते, फायनली मी आता मावशी होणार आहे. आणि पार्थ, तुम्ही बाबा होणार आहात. काव्या, तू आई होणार आहेस. असं म्हणून काव्याला सुद्धा आता इकडे ती पेढा भरवत असते. आणि काव्याला पेढा भरवत असताना काव्यासुद्धा आता तो पेढा ती खाण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता ही नंदिनी जी आहे ना, त्या नंदिनीला इकडे सगळेजण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आता इकडे पार्थला फार वाईट वाटत असतं. खरं पाहायला गेलं तर एक दुःखाची गोष्ट होती, पण त्याच्याच लागोपाठ आता ही आनंदाची सुद्धा गोष्ट आली आहे. त्याचा आनंद सुद्धा असतो, पण आनंद साजरा करावा की दुःख साजरं करावं हीच गोष्ट इथे आता कळत नसते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अगं काव्या, आनंदी नाहीयेस का तू? वेडी आहेस का? हे बघ ना, किती आनंदाची गोष्ट आहे. मग आनंदी तर व्हायला पाहिजेस ना. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, खरं तर फायनली मी इथे चाचू होणार आहे. मला तर ह्या सगळ्या गोष्टीचा फारच जास्त आनंद होतोय. आज मी खूप जास्त खुश आहे बरं का. तेव्हा आता मालिनी म्हणत असते, बरं चला, हे बघ नंदिनी, आता तू एक्सेप्ट केलंस ना ही एवढी महत्वाची गोष्ट, तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तर विक्रम म्हणत असतात, बघितलं, एका मागून एक सुख आणि त्याचबरोबर दुःख हे येतच आहे. अगोदर थोडंसं दुःखाचं वातावरण दिलं होतं, तर लगेचच सुखाचं सुद्धा वातावरण इथे आलेलं आहे की नाही असं सुद्धा आताही लोक बोलत असतात. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की जीवाला थोडंसं वाईट सुद्धा वाटलेलं असतं, पण तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, पण काव्या, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? काही जरी झालं ना तरी सुद्धा मावशी मी होणार आहे, आणि मी मावशी होणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद मला सुद्धा तेवढाच आहे बरं का. आणि आता तुला व्यवस्थित काळजी घ्यायची. तेव्हा काव्या आता नंदिनीला म्हणत असते, सॉरी ताई, सॉरी. तेव्हा नंदिनी तिला म्हणत असते, अगं वेडी आहेस का बाई, सॉरी. आणि ह्या सगळ्या गोष्टी का बरं म्हणतेस? सॉरी म्हणण्याची काही गरज नाही वेडाबाई, कुठली. शांत बस, कशाला मला उगाचच सॉरी म्हणतीयस? आणि मी आई होऊ शकणार नाही, यामध्ये तुझी काय चूक आहे? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी काही चूक नाहीये, तू का उगाचच सॉरी म्हणत आहेस? असं सुद्धा आता इकडे ती तिला म्हणत असते. आणि तेव्हा आता विक्रम म्हणत असतात, मला एक गोष्ट कळत नाही, तू आई होणार नाहीस ही गोष्ट तू लगेचच कशामुळे ठरवून घेतलीस बरं? तू वेडी आहेस का? तुला कोणी सांगितलं की तू आई वगैरे होणार नाहीयेस म्हणून? अगं तू आई होणार आहेस, आणि आपण प्रयत्न तर करणारच आहोत ना. असं सुद्धा आता इकडे सगळेजण बोलतात. आणि त्यानंतर थोडंस वातावरण शांत आणि आनंदाचं झालेलं असतं. आता इकडे पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का काव्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट मला नाही माहिती मी बेस्ट नवरा होईल की नाही, पण या जगातला बेस्ट बाबा मी नक्कीच होण्याचा प्रयत्न करेल. असं पार्थ म्हटल्याबरोबर विक्रम आता लगेच तो पॉइंट उचलतात आणि म्हणत असतात, हा म्हणजे आता बघ, तू माझ्याकडूनच हे सगळं काही बघत आलायस, माझ्याकडूनच हे सगळं काही घेत आलायस ना. आता मी बेस्ट बाबा आहे म्हटल्यावर तू ते होऊ शकतोस ना. असं सुद्धा आता विक्रम म्हणत असतात. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, हो झालं, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला क्रेडिट घ्यायचंच असतं का हो? काय चाललंय हे सगळं काही? आणि त्याचबरोबर आता लगेचच ते म्हणत असतात, अगं असं काय करतेस, असं काही नाहीये. तेव्हा लगेच आता इकडे मानिनी म्हणते, तुम्ही काय करा, एखादं क्रेडिट कार्डचं दुकानच उघडून ठेवा
आणि एखादं क्रेडिट कार्डचं दुकान उघडलं ना सगळं व्यवस्थितच होणार आहे, तेव्हा सगळेजण आनंदात असतात आणि हसत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी खोलीत जाते आणि तिला खरंतर इथे रम्याला कॉल करायचा असतो. आता रम्याला कॉल लावण्याचा प्रयत्न करत असते आणि मनाशीच बडबड करत असते, म्हणत असते, खरंच ना काय बाई, ही हल्लीची पोरं किती घाई आहे ना, ह्या पोरांना आत्ताच लग्न झालंय काय तर म्हणे एक आई होऊ शकणार नाहीये, आणि एकीने तर लगेचच गुड न्यूज पण दिली. पण विचार जर केला, ह्या काव्याला जर जुळी पोर झाली तर ती असं म्हणेल का बरं, ए ताई एक बाळ तुला घे म्हणून. ही शक्य नाही. त्या काव्याचं काही खरं नाहीये. पण काव्या प्रेग्नेंट आहे ही गोष्ट जर रम्याला समजली तर रम्याला मी फोन पण करते ना, मग फोन पण लागत नाही. ह्या रम्याचा बहुतेक ना नेटवर्क नसेल, त्यामुळे तिला फोन लागत नसेल. पण बरं झालं पोरगी घरात नाहीये. पण मला तर असं वाटतंय ना काव्या प्रेग्नेंट आहे ना. ही गोष्ट रम्याला समजायलाच नको, नाही तर तिला जर समजली ना तर ही पोरगी काय करेल ना काही सांगता येत नाही, असं वसू म्हणत असते. पण खरं ना ही गोष्ट मात्र फारच इंटरेस्टिंग आहे बरं का. म्हणजे जर इथे काव्याला जुळी पोर झाली आणि काव्याला जुळी पोर झाली तर खूपच काही गोंधळ येथे होऊ शकतो, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी खोलीमध्ये असते आणि नंदिनी खोलीमध्ये असताना इकडे आता ती तिच्या आईला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. पण फोन काही लागत नाही. तेवढ्यात जीवा येतो आणि म्हणत असतो, काय करतेस नंदिनी? अहो काही नाही, आईला फोन करत होते पण आईचा फोनच लागत नाहीये. बघा ना, म्हटलं आईला हे सगळं काही सांगावं, वेडी आहेस का तू आईला का हे सगळं काही सांगतेस? अगं आईला ह्या सगळ्या गोष्टी सांगून तू आईला टेन्शन का देतेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, तिला का टेन्शन येणार आहे, तिला तर उलट आनंदच होईल ना. आनंद म्हणजे अहो मी काव्याची गोष्ट आईला सांगण्याचा प्रयत्न करत होते, आपली गोष्ट नव्हती सांगणार मी. अगं पण काव्याची गोष्ट आहे, मग काव्या सांगेल ना, असं कसं करताय? मी मावशी आहे ना, मग मला सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगायला नकोयत का? असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी खरं सांगू, स्वतःचं दुःख आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आता आपण पाहतो की तिथे नंदिनी सुद्धा आलेली असते आणि नंदिनी ह्या दोघांचेही बोलणं ऐकत असते. तेव्हा नंदिनीला सुद्धा फारच जास्त वाईट वाटलेलं असतं. तिच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की नाही, जीवाला सुद्धा इथे मूल हवं आहे. जीवा सुद्धा बाबा होण्यासाठी किती आतुर झालेले आहे आणि या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे का, असा ती विचार करत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.